श्री शिवलीलामृत अध्याय 3. श्री गणेशाय नमः. जय जय शिवमंगलधामा. निजजन हृदयारामा. चरचर फलांकित द्रुमा. नामा अनामतिता तू इंदिरावर भगिनी मनरंजना. षडस जनका शफरी ध्वज दहना. ब्रह्मानंदा भाललोचना. भवभंजना त्रिपुरांतका. हे शिव साध्योजात वाघ मोरा तत्पुरुषा. ईशान ईश्वरा. अर्धनारी नटेश्वरा. गिरिजारंगा गिरीशा. गंगाधर भूषणा. सर्वव्यापका. अंध कर्दमना. परामतिता निरंजना. गुणत्रय विरहित तू. हे पय फेन धवलस जगज्जीवना. द्वितीयाध्यायी कृपा करून आगतसुर साख्याना. शिवरात्र महिमा वर्णन वर्णिला. यावरी कैसा कथेची रचना. वदवी पंचमुकुट पंचानना. शौनकादिका मुनिजना. सुत सांगे नेमशरणे. ईश्वकवंशी महाराज. मित्र नामे भुजभुज. वेदशास्त्र संपन्न सतेज. दुसरा भिडवलं पृथ्वीवरी. घृतवासने करून घातले उर्विसी पालाण. प्रताप सूर्य उगवला पूर्ण. शत्रू बगणे वावळली. तो एकदा मृग व्याजे करून निघाला दुरंदर समूह घेऊन. घोरांतर प्रवेशला विपिनन. तो सावजे चौकडन. उठली व्याघ्र वृकरी सवन केसरी. मृगमृगी वानरो वानर वानरी. शशक जंबुकाच्या हारी. संहारी तर रूपवर. चातक मयूर बदक. कस्तुरी कुरंग जवादी बिडालक. नकुल राजहंस चक्रवाक. पक्षी श्वापदे धावतीन. रूप मारिले जीव बहुस. त्यात मारिला एक राक्षस. महानायक तापस. गत प्राण होऊनी पडियेला. त्याचा बंधू परम दारुण. तो लक्षिता झाला दुरोन. मनी कापट्य कल्पून. म्हणे सूड घेईन बंधूचा. मित्र सह पातला स्वनघरास. असुरे धरिला मानव वेश. कृष्णवसन विष्टित विशेष. दरविस्कंदी घेऊन या. रूपासी भेटला येऊन. म्हणे मी सुपशास्त्री परम निपुण. अन्न शाखा सुवास करीन. देखोन सुरनर बोलती. राय ठेविला पाक सदेनी. त्यावरी पितृतिथी लक्ष्मी. गुरु वशिष्ठ घरा लागून येईन. रूपश्रेष्ठ आणिला. भोजन आला अब्जनंदन. जो राक्षस कापट्यस भरून. शाकास नरमांस शिजवले. ऋषीशी आणून वाढले. त्रिकाल ज्ञानी वशिष्ठ मुनी. सकळ ऋषी माझी शिरोमणी. कापट्य सकळ जाणून मित्र सह शापिला. म्हणे तू वनी होई राक्षस. येथे आहार न मिळे निशेष. मी ब्राह्मण मज नरमांस. वाढिले कैसे पापी. राव म्हणे मी निने सर्वता. बोलाव सुपशास्त्री जाणता. तव तो पळाला क्षण न लागता. गुप्त रूपे वना आपुल्या. राव कोपला दारुणा. म्हणे वज शापिले काय कारणा. मीही तुझं शापिन म्हणून उदक करी घेतले. तव रायाची पठराणी. मदयंती नामे पुण्यकणी. रूपे केवळ लावण्य हरणी. चातुर्य उपमे जे विशारदा. मदयंती म्हणे राया. दृष्टी पाहे विचारून ये. शिष्य गुरुशी शापावा. अधिकार नाही सर्वता. गुरुची शाप देता निर्धारे. आपण नरक भोगावे कल्पवेरी. राव म्हणे चतुर सुंदरी. बोलली साचे ते. म्हणे उदक खाली टाकू जरी. तरी पिके दग्ध होय धरित्री. मग आबुलेच्या प्रपदांवरी. जल टाकी मित्रासह. तो जानू परे तर चरंत. दग्ध झाले कृष्णवर्ण. कुष्ठ भरला मग तेथून. कल्माशपाद नाम त्याचे. वशिष्ठ जाणारे वृत्तांत. रायाचे उशाप देत. म्हणे 10 वर्ष होशील मुक्त. येसी स्वस्ताना आपुल्या. गुरु पावलांतरदान. मग कल्मशपाद राक्षस होऊन. शुधाक्रांत निशिदिनी. वनी बक्षी सर्व जीव सर्व. परम भयानक असुर. विषादेय कपाळी शेंदूर. विक्राळ वदन बाहेर शुभ्र. दंत दाढा वाढलिया. जीव बक्षिले असमास. वनी हिंडता तो राक्षस. एक ब्रह्मांड कृमार डोळस. 10 वर्षी दिखेदा. सर्वे त्याची ललनाची म्हणे. दोघे क्रीडती कौतुके वनी. तव तो वनात ब्राह्मण पुत्र राक्षसे धरुणी. बक्षावया सिद्ध झाला. तव त्याची वधू काकुळती येत. अरे तू मित्र सह राजपुण्यवंत. गो ब्राह्मण प्रतिपाळक सत्य. माझा कांत मारू नको. गडबडा लोळे सुंदरी. करुणाबाकी पदरपसी. सवेची जाऊनी चरण धरी. सोडी जडकरी पती माझा. पतीस बक्षू नको राजेंद्रा. महत पाप घेऊ नको एकसरा. स्वर्गमार्ग तरी चतुरा. कैसा पावचे अंतकाळी. ऐसी करुणा बाकी ती कामिनी. निर्दय पक्षीला तेच क्षणी. असे पंजरा टाकून ती पुढे धरिला. ती अक्षिपंजर टाकून ती पुढे दिधला. तव ती दुःखे करून आक्रोशे कपाळ पिटी धरणे. मृत्तिका घेऊन घाली वदनी. कोण वनी सावरी तिथे. मग तिने शाप दिला राया ते. जो आलोट विधी हरिहरा ते. म्हणे दमयंती संग सोरते. प्राण जाईल त्याची क्षणी. कोणी एके स्त्रीचा संग सोहळा. तुझं न घडोरे चांढळायचा शाप वदनी ते वेळा. केल्या गोळा असते पतीच्या. तत्काळ पवेशली अग्नी. इकडे 10 वर्षी शापमुक्त होणे. राव स्वनगरा येऊन वर्तमान सांगे श्रीयसी. पतीशी म्हणे ब्रह्मचर्य धरून आपण. आपुली रक्षित
प्राण आपुला रक्षिका अनिवार अत्यंत मज मन न करी कोण स्त्रियेशी संभाषण कधी गाराची चेज आजपासून झाली तुझ लागी जाणबा परम तळमळी राजेंद्र जैसा सापळा कोंडीला व्याघ्र की महाभुजंगाचे दंत समग्र पाडोनी गारुडी दिन करी वनी निरंकुश वारुण धरुणी क्षीण करी मग तैसा कल्मशवाद भूपोवनी राहिला दिन रुपये पुढे प्रकाश व्याकुळ दीप आपण धर्मशास्त्र पाहत असे तेथीचे पवनी प्रमाण वशिष्ठ मदयंतीचं भोग देऊन अमोघ वीरे पडता पूर्ण दिव्यपुत्राचा हला पुढे तेणे पुढे वंश चाललेला असो तो राममृगयच निघाला यथारण्य तथा गृह वाटे रूपला भोग ते जिले सर्वही मनात मनोज विकार कटत विवेकांग कुर्मे कामंग आवरून मनीश्री सवैधव्य मज मृत्यू तो कर्म सहसा न करावे आपली कर्मगती गण प्राक्तन विचित्र दारुणा देवावरी काय बोललं ठेवून भोगलाव्याने न सुटीच्या ऐसराव उदासयुक्त वनी हिंडिता मार्गे पाहतो तो पिशाच्या भयानक अत्यंत रायापाठी उभे सदा दंपत्यापूर्वी मारिली मी ब्रह्म त्या पाठीशी लागले राजा तिथे हिंडता सकाळी परी कदा काळी न सोडी स्वप्नी जागृतीत महाविक्राळा धात खरकरा कात राये व्रते केली बहुत दान देत बहुसाला ऐसा हिंडता राव भागला मिथुला नगरा समीप आला वनश्री दिखता आनंदाला परिब्रह्म हत्या पाठीसी उभी वृक्ष लागले बहु आम्रवृक्ष फळ भारे डोलत पोपळी रातांजन विराजित केळी नारळी खरजुरिया चंपक जाई जुई मालती मोगरे पुन्नागराज शेवंती मलयागर कृष्णागर जाती जपा करवीर कोवी धार वड पिंपळ उदुंपर पारिजातक बकुळ देवदार कपिथ बिल्व अंजीर अंजूर पिचमुंद कदम होते ऐसे वना माझी रूपती क्षण एक पावला विश्रांती परी ते पाठीसी पापमती ब्रह्महत्या उभी असे तो उगवला भाग्यवास रमणी की निधान जोडे रंकाला गुनी की क्षुधियांपुढे उचंबळवणे क्षीरब्दी जैसा पातला की मरती यांच्या मुखात अकस्मात घातले अमृत की चिंताग्रस्ताची प्राप्त चिंतामणी झाला तैसा तापी आज माझी मुकुटमणी शिष्या माझी सवय घेऊन महाराज तपस्वी गौतम मुनी तय स्थानी पातला राये घातले लोटांगण दाटला अष्टभावे करून उभा टाकला कर जोडून करी सवन प्रीतीने सहज होता संत दर्शन पापी संहारिती परिपूर्ण तू विलोकेसी जरी कृपा करून तरी रंक सहस्र नयन होय यावरी तो महाराज गौतम कल्माश्वादा कुसे कुलक्षेम राष्ट्र प्रजा मते परम सुखे करून नांदती गे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र स्वधर्म आचारती की समग्र पुरुष सेवक पुत्र कलत्र समस्त सुखरूप आहेत की राव म्हणे आपुले कृपण समस्त आहे क्षम कल्याण परंतु आलसी वाटते रूर आनंदगण दिसतोसी तुझ्या दर्शने मज वाटे सत्वर ब्रह्महत्या दूर होईल समग्र मग पूर्वकर्मे आपुले दुस्तर ऋषी प्रतिनिवेदिले गौतमाने परम पवित्र भू कैलास गोकर्ण क्षेत्र तेथून मी आलो अपार महिमा तिथीचा न वर्णावे ओंकार रूपे कैलासनाथ भवानी सहित तेथे नांद सुर असुर किन्नर सेवित अर्ध मात्रापीठ जे त्या गोकर्णाचे शिवदर्शन ब्रह्मादिका दुर्लभ जाणते ते इंद्रिय सहित जनार्दन तपगहन आचरतो कोटी सूर्याची प्रभा मृगाणी सहित शिव उभा असे कैवल्य गर्भीचा पूर्ण गावा तेथीची शोभा न वर्णावे ऐसा इंद्रसनकादिक ब्रह्मपुत्र तेचे वस्ते अवरात्र जेथीचे पाषाण धरूवर समग्र निर्झरे अवतरले सत्यवती हृदयरत्न जेथे घरी अनुष्ठान वशिष्ठ मृग सामदग्ने गोकर्ण क्षेत्र सदावस्ती पाहवया मृगानी नायक मंडप घसणी होत असे देख नारद तुंबरू गायक तेथे गाती शिवलीला गोकर्ण बहुते समग्र उभे अखंड देवांचे बरा मुखे गर्जती शिवहर आनंद थोर होत असे ऋषी करीती वेदघोष अष्टनायिकांचे नृत्य विशेष किन्नर गंधर्व गायक सुरस सतोषा व्यतिदेश तेथे अति उत्तम स्थान तेजोमय प्रकाशगण नाना वृक्ष लागले सगन कैलास भुवन प्रत्यक्ष शुभ्र सिंहासन लखलखित चारीद्वारे मणिमय खचित ऐरावतारूढ अमरनाथ पूर्वद्वारे तिष्ठ तसे दक्षिणेस रक्षी सूर्यानंदर पश्चिमेची वारुणी रमण उत्तरेची वैश्रवण प्राणमित्र शिवाचा कर्पूरगौरव भवानी सहित घवघवीत तेजी विराजित भूकैलास साक्षात महेश संत साधकांचे त्या मूर्तीचे करावे ध्यान त्या बहुते महासिद्धीचे पूजन त्या बहुते कात्यायनी आवरण अष्टभैरव पूजीचे द्वादश मित्र एकादश रुद्र तैसेची वसती अहोरात्र अष्टवसु दिक्पाळ समग्र जोडोनी कर उभे तेथे अष्टसिद्धी नवनिधी कर जोडून अखंड आराधिती पिनापाणी रायास गुणे गौतम मुनी मीही वसतो सदाय तिथे वरकड क्षेत्री लक्ष वरुषे जाण तपाचला निर्वण गोकर्णी एक दिन होऊन होय प्रसन्न सदाशिव अमावस्या संक्रांती सोमवार प्रदोष पर्वकाळ शिववासर समुद्र स्नान करिता समग्र फळ होय सकळ तीर्थाचे रावण कुंभकर्ण विभीषण याही पूर्वी केले अनुष्ठान ते निर्वाणलिंग दशाननाने जाण कैलासवने आणले गणेशे स्थापिले ते लिंग म्हणती
ऋषी म्हणती सुद्धा ती सांग कथा ऐकावले लीलासुरंग श्रावण वाट पाहती यावरी सुक्त वक्तानी पुन्हा रावण मातेची कैकसी अभिधान ती नित्यलिंग पूजना विण जाणं उदक प्राशन न करीच पंचधान्याची पिष्ट करून लिंग करी कामना धरून वावे रावणाचे कल्याण जय संपूर्ण प्राप्त व्हावा शक्रे तिचे लिंग घेऊन समुद्र टाकले दोषी करून त्याला गे रात्रंदिन रावण माता अन्न न गे रावण म्हणे माता लोक मी मुख्य आत्मलिंग आणतो जाऊन कैलासाप्रती द्विपंचवदन जाता झाला सापेक्षे तप आचरला दारुण तो चतुष्षष्टी कला प्रवीण जेने वेदांची कंडे करून सारासारांनी ओढिले चतुर्दश विद्या पारंगत शिवाशी आवड्या त्यांच्या दशमुखे गायनाद्भुत केले त्याने स्वामींपुढे आपले शीर्षदून असते शिराचे तंती करून स्वरयुक्त दशमुख गात प्रेमभरित उमानात संतोष जेणे राग उपराग भार्या सहित मूर्छना शरीर कंपित सप्तस्वर ताल संगीत शास्त्र प्रमाण सांगत असे गद्य पद्य रचना नाना कळा गीत प्रबंध अखंड नावमाळा गाता प्रीतीने शिवलीला शंभुतोषला अद्भुत मने प्रसन्न झालं दशमुखा इच्छित तुझं माग प्रिय जे का दशक नयन म्हणे कामांत का आत्मलिंग मज देई या त्रिभुवनात देश जे सुंदर ऐशिल्याला देई सुकमारा 19 संतोष लाकर गोर बोळा उधार चक्रवर्ती कोटी सूर्यांची प्रभा पूर्ण ऐसे लिंग काढिले हृदयामधून की ब्रह्मानंद सुरस की ब्रह्मानंद रस मुरून दिवलिंग ओतिले सहस्र बाल सूर्यपरी न पवती सरी ऐसी प्रभा पडली दस दिशांतरी दिदले रावणाचे करी जे अतर्क्य ब्रह्मादिका जे मुनिजनांचे ध्येय धारण जे सनकादिकांचे देवतार्चन वेदशास्त्र पुराण दिव्यलिंग अर्चिते जे त्रिगुणातीत परब्रह्म जे अजर अमित अजित अनाम सच्चिदानंद निर्वाणधाम योगी आराम पावती तेथे अनंत ब्रह्मांडे विचित्रे जेणे रचिले इच्छा मात्रे ज्या कारणे भांडती वेदशास्त्रे ते दिव्यलिंग पुरातन ते लिंग रावणे हाती घेऊ नये म्हणे हे त्रिलोचन त्रिदोष शमन लावण्य सारीचे विज्ञान त्रिपुर सुंदरी ललनादे जी अपर्णेची अपर प्रतिमा ऐसी देई मग सर्वोत्तम सच्चिदानंद पूर्ण ब्रह्मा नामा अनामती तू शिव म्हणे हिची प्रतिमा विशेष निर्मून शके विदिश भोळा चक्रवर्ती महेश म्हणे इच्छिने तू अपर्णा तू रावणे अवश्य म्हणून स्कंदी घेतली स्कंद रजनी दिव्यलिंग हाती घेऊन लंगनात चाललेले दक्षिणपंथी जाता सत्वर गजबजलेले सकळ सुरवर गजानन स्कंद वीरभद्र नंदिकेश्वर तळमळे म्हणती सदाशिव त्रिनेत्र तुझे कैसे उदारपण भवानी बैसालासी देऊन पंचवदन हसत असे म्हणे ती याचा कैवारी वैकुंठनाथ तो दहावेला आता स्नेह भरिते इकडे भवानी स्तवन करीते हे पद्म जतात धाव वेगी वारी नयना इंदिरावरा निमगा वंद्या सुहास्य वखरा हे नीलपयोधर गात्रा धावेगी सोडवी मज हे मधुकैटम नरक मुरभंजना हे दशावतार धरा पीतवसना हे मदनांतक मानस रंजना जनार्दन जगद्गुरु हे कोटी मनोजतात श्रीधर असुरमर्दन परम उदार ऐसे स्तवन एकत सुरेश्वर विप्र रूपे आढळवा आला म्हणे धन्य धन्य पंचवदना कोठे मिळवले ऐसी ललना दशमुख म्हणे अपर्णा सदाशिवे दिदली विप्र म्हणे खाली उतरून न्याहाळूने पाहे हिचे वदना रावण पाहे तव ते कुलक्षण अत्यंत कुरूप देखील भवयास आठी अमंगळपूर्ण वृद्ध खाल बैसले दंतहीन गदगदा विप्र हासे देखून टाकोणी रावण चालिला मग रमाधवे दयस्थळी स्थापिली माता भद्रकाळी इकडे आसुरी शिवाजवळी म्हणे श्री अमंगळ कैसी दिसली शिव म्हणे सत्यवचने जे तुझं नाटणी कोटाळीनं अनंत ब्रह्मांडे दावून सवेची लपविल तत्वता मग श्रीधरे अंगाची माळी काढून स्वहस्ते निर्मिली रूपसंपन्न माया सुराची उधरी जाणं उत्पन्न झाली तशीच तिच्या स्वरूपाची प्रती नाही तरी जगती अंगीच्या सुवासे धावती कद्रवे चक्रे प्रीतीने तिचे नाव मंदोदरी तिची प्रतिमा नाही उर्वीवरी विषाती नेत्राचे चतुरी पट्टमहिषी पतिव्रता मायासूर करील कन्यादान वारी एक शक्ती देईल आंदण सप्तकोटी मंत्राचे गहन सामर्थ्य असे ती माझे ते निर्वाणा सांगता क्षणी शक्ती तुझं प्राप्त होईल लंकापती महाशत्रुवरे निर्वाणी ती प्रेरावी त्वा सत्यपै ऐसे एकताची रावणा परतला लिंग घेऊन पूर्वस्थळाचे आला जाणं तो गजानन काही राखी गजाननाचे स्तवन देव करी ती कर जोडून मती दिव्यलिंग सोडून स्थापी अक्षय गणपती ऐसा देवी प्रार्थीला ऐकदंत तव रावणासी मूत्र लागले बहुत पुढे पाऊल न घालवत चरपटीत मूत्र धरे भूमीवरी लिंग न ठेवावे ऐसे पूर्वी सांगितलेले उमाधवे
हाती घेऊन लघुशंकेची बैसावे, हेही कर्म अनुचित. तव तो लंका सिद्ध बुद्धीचा जाता, विप्रवेश गाई राखिता. त्याची लंकात नाथ म्हणे तत्वता, लिंग हाती धरी हे विप्र वडे लंकापती. माझ्या गाई रानो राणी पळते, तुझ्या मूत्रशंकाची वेळ किती. लागेल हे ना कळे मज, रावण म्हणे न लागता क्षण. येतो मूत्रशंका करून विप्र म्हणे 3 वेळा बाहीन, न ये जरी लिंग टाकीन भूमीवर. अवश्य म्हणे लंकापती, लिंग देत विप्राच्या हाती. दूर जाऊन एकांत शेती. लघुशंकेस बैसला, अगाध गजमुखाची चरित्र. तो साक्षात अवतरला इंदिरावर, शिव उपासना करावा पवित्र. झावला पुत्र शंभूचा, असो रावणाची मूत्राची बोर. लोटले न सावरते अनिवार्य, एक घटिका लोटता इभव वक्र. हाक पोळी गर्जोनी, माझ्या गाई गेल्या दुरी. हे आपले लिंग घेई करी. रावण न बोले निर्धारी, हस्तसंकेते थांबवणे. दुसरी घटिका झाली पूर्ण. हाक पोळी गजानन, एव घटिका झाल्या 3. कदापि रावण न उठेची, जैसे पाखंडी याचे कुमत. न सरेची वारीत पंडित, तसेच रावणाचे मूत्र न सरे सत्त. पुनःही कदंत हाकपोळी, राक्षस आपुले लिंग सांभाळे. म्हणून ठेवली भूमंडळी, अभय स्थापिले कदाकळे. ब्रह्मादिका उपटेना, पृथ्वीसहित अभंग. एकची झाले दिवे लंग. रावण दावेचा वेग, अशोच अपवित्र क्रोध भरे. लिंग उपटिता डळमळे कुंभिने, महाबळे दशमुख पाय. उपटविले परी न उपटे तया लागुने, अखंड अपंग झाले. गुप्त झाला गजानन, गायी पृथ्वीत जाती लपून. रावणे एक गायीचा कर्ण, धावूनिया धरी येल्या. तेही न उपडे तया लागून. मग तेथेची केले लिंगपूजन. गोकर्ण महाबळेश्वर, तेथून नाम जाण पडी येले. रावण माता तेथे येऊन, तो नित्य करी शिवपूजन. आदिलिंग जाणून करी ती शिव अर्चना. सुर ऋषी रावण कुंभकर्ण बिभीषण, तेथीची करीती अनुष्ठान. त्याच्या बळे करून देव जिंकिले रावणे. माया सुरमंदोदरी आडी शक्ती, देवात देता झाला रावणाप्रती. लक्षपुत्र नातू गणती, 1.25 लक्ष जयाचे. इंद्रजितायचा पुत्र, अष्टादशाक्षोहिणी वाद्यभार. जेतीच्या अनुष्ठाने अपार, रावण पावला संपत्ती. गौतम म्हणे राजोत्तमा, ऐसा गोकर्णाचा थोर महिमा. वर्णू न शके मघवा ब्राह्मणा. येणे आम्हा तेथुनी झाले, मिथुलेश्वरेच्या यागा करणे. आम्ही येत असता त्वरेने, अद्भुत एक वर्तले तुझ करणे. कथा त्याची सांगतो. एक वृक्ष न्यग्रद्ध विशाळ, त्याखाली आम्ही बैसलो सकळ. तो एक चांडाळीने अमंगळ, ते अपवित्र देखील. सर्व रोग वेष्टित पूर्ण. जन्मांत गलित कुष्ठ, भरले जाण किडे. पडले सर्वांगी व्रण, दुर्गंधी उठली चौकडे. रक्तभीती भरोने, हस्तपाद बोटे गेली झडवणे. परमकुशित कुलक्षणा, कैसे अन्न उदक तियेचे. दंतहीन कर्णहीन, गर्भीच तियेचे गेले लोचना. कर्णनासिके झडवण, किडे पडिले बुबुचित. अंगीचे चर्म गेले जडवण, वस्त्र पडले गळवण. धुळीत लोटे चांडळीन, पाप पूर्वीचे भोगीत. तिचा मरणकाळ जवळी आला जाण. वर ते पाहिले आम्ही विलोकून. ते शिवे धाडिले दिव्य विमान. तिये लागे न्यावया दश भुज पंचवदन. शिवदत्त बैसले 4 जण. कोटी सूर्य तेज विराजमान, प्रभा शशी समान एकाची. कोणी अग्नी तेज विराजत, भालचंद्र शोभिवंत. दिव्य विमान लखलखित, वाद्य वाजती चतुर्विध. अष्टनायिका नृत्य करीती, किन्नर गंधर्व शिवलीला गाती. गौतम म्हणे एकेनु प्रति, मग तया प्रति पुशिले. ते दिव्य विमान घेऊन, कोणाचे करू जाता उद्धरण. ते म्हणत तिये चांडाळी लागून, शिवे आणून पाठविले निजपद. मग म्या तयाची पुसिले. येणे पूर्वी काय तप केले, मग ते शिवदूत बोललेले. पूर्वजन्मीचा वृत्तांत. पूर्वी कैना ब्राह्मण, त्याची कन्या सुमित्रा जाण. आपुले सौंदर्य गर्वे करून, कोणासही मानिना. ही बाळपणी विधवा झाली, तारुण्यामध्ये स्वधर्म विसरली. जारकर्म करू लागली, बापे शिकवले नायिका. ते हे झाली गरोदर, लोकनिंदा करीती समग्र. मग बापे केश धरुनी चतुर, बाहेर घालते येसी. मग ही हिंडता देशांतरी, कोणी एक सभाग्य शूद्र. त्याने इथे स्त्री करून सत्वर. समग्र